हा गोलंदाज गोलंदाजीच्या बोल्यावरती पहिला बॉल टाकतोय. समोर सुयोग मात्रे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येतोय. प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीने भरलेला एक क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. पेठच्या नगरीमध्ये रंगलेला हा क्रिकेटचा थरार. पनवेल प्रीमियर लीग पर्व चौथे दिवस रात्रीमध्ये रंगणारा हा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा अनुभवायला मिळतोय या पेठच्या नगरीमध्ये. पुढचा बॉल ब्लॉकात टाकलेला, अगदी खोलात टाकलेला बॉल इथे ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला इथे मात्र सिंगल पूर्ण होते आणि सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यामधील पहिली धाव इथे मात्र एकवटली जाते सुयोग मात्रेच्या बॅटनं. अजित दादा शेख आपलंही स्वागत आहे. आपणही मंचावरती यायचंय. सामना 4 षटकांचा, याची नोंद घ्या. 2 बॉल मध्ये 1 धाव इथे मात्र बनली गेली आहे. सामना फार चुरशीचा होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. 2 बलाढ्य संघ. पुढचा बॉल ऋषी चौधरी मिस्टामिंग आहे. मिड ऑनला तिथे झेल ड्रॉप. भानुदास मात्रे होते. एक चांगला गुणवान खेळाडू पण त्यानं इथे मात्र केली चुकी आहे आणि ऋषीला इथे मात्र दिले जीवनदान आणि त्या जीवनदानाचा फायदा मिळाला गेला या फलंदाजाला. 2 धावा एकवटल्या गेल्यात. झेल ड्रॉप झालाय. पहिला गडी गारद करणारा खरं तर ही नामी संधी होती आणि तिथे मात्र झेल ड्रॉप झालाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक होता परंतु झेल कॅरी करू शकला नाहीये. 3 बॉल 3 धावा धावपटलावरती. पुढचा बॉल लाभ केला बॉलला. चेंडू चालला यावेळेस इथे झेल बाद होतोय. VIP डाईच्या अगदी समोर लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या तिथे आमचे काउंटर ओपन झालेत. ज्या प्रेक्षकांना नशीब आजमावायचं आहे 50 रुपयामध्ये इलेक्ट्रिकल स्कूटी आज एका नशीबवान प्रेक्षकाला मिळेल तर तुम्ही ते इथे बाय करू शकता. फक्त 50 रुपये. SSD मोबाईल स्पॉन्सर बाय इलेक्ट्रिकल स्कूटी पनवेल प्रीमियर लीग सीझन 4. क्या बात आहे. आजकाल प्रवीण सर पाहिलं तर 50 रुपयामध्ये तुम्हाला जेवणाची थाली मिळत नाहीये परंतु 50 रुपयामध्ये 2 व्हीलर इलेक्ट्रिक बाईक. अगदी मार्केट व्हॅल्यू जर का पाहायला गेलं तर जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त व्हॅल्यू आहे सध्या आणि ती तुम्हाला 50 रुपयामध्ये मिळणार आहे. नशीब आजमावायला काय हरकत आहे. लगी तो लगी नहीं तो वैसे ही निकल पड़ी फिर. नशीब आजमावू शकता आणि भरपूर आता प्रचंड गर्दी वाढत चालली. खरं तर गाडीवरती सर्वांच्या नजरा लागल्यात प्रवीण सर. विकेटचं पतन आहे. पहिला गडी गारद झालाय. ऋषी चौधरी तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष. मिस्टामिंग आहे परंतु इथे झेल पर्यंत कोणी पोहोचू शकत नाहीये. अगदी लॉप केलं होतं अवय पंत बॉडी लाईनच्या बॉलला. आशिषनं मात्र एका धावेने तर स्वतःचं खातं उघडलं गेलंय. 4 धावा धावपटलावरती 1 गडी बाद आहे. ग्रामीण धमाका. पहिला सेमीफायनलचा सामना 2 बलाढ्य संघादरम्यान. प्रतिस्पर्धी संघांवरती मात करत आलेले 2 संघ अगदी आपली दादागिरी पेश करण्यासाठी एकामेकासमोर. इथे गुडगा वाकून खेळण्याचा प्रयत्न होता सुयोगचा परंतु बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक पहिलं आदित्य पाटीलचं इकॉनॉमिकल राहिलं गेलंय. 4 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमन ब्रिगेड वलवली संघ पहिल्या डावात बॅटिंग करत असताना. थोडस स्पीडअप करायचं आहे तेजस. अगदी टॉसच्या दरम्यान आम्ही तिथे पाहिलं गेलं अगदी ओपनिंग पोलमध्ये तेजसच्या मात्रेने भरपूर चांगलं ओपनिंग केलं होतं की जो ग्रामीण धमाका इथे मात्र भरवला जातोय. त्या ग्रामीण धमाक्यामध्ये अगदी थोडंसं परिवर्तन करायला हवं. A गट B गट C गट असे पोल न ठेवता डायरेक्टली कॉमन चिठ्ठ्या उडूया. ज्याच्या नशिबाला लागेल तो लागेल संघ. ज्याचा नशीब उजळेल ते उजळेल. अगदी क्रिकेटचा खेळ तुम्हाला थरारकपणे जर का पाहायचा असेल तर ही संकल्पना आजमावला काय हरकत नाहीये.
अगदी जशी अनाउन्समेंट झाली 2 व्हीलर बाईक अगदी 50 रुपयामध्ये अगदी समालोचन कक्षासमोर प्रचंड गर्दी आहे. पहिला बॉल लॉब केला इनसाइड आउट. वॉटर स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे ठोकलाय. पहिला चौकार फलंदाज आशिषच्या बॅटनं. कल्पेश होते गोलंदाजीवरती. दुसऱ्या षटक्यामध्ये आलेत. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. अनुभवाची शिदोरी आहे. खरं तर मागच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने काय करामत केली होती दुसऱ्या मॅच मध्ये. या बॉलकडे पाहिलं जातं. अगदी फलंदाज पाहतच राहिला. जणू काही असं वाटलं होतं की हा बॉल वाईड मिळेल परंतु नाही आहे. बॉल भरपूर चांगला आहे. अवेपर्यंत बॉडी लाईनचा बॉल डॉट बॉल आलाय. चौकारानंतर हे चांगलं प्रत्युत्तर आहे गोलंदाजाकडनं. दुसरा बॉल अगदी बॅकअप द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं का म्हटलं जातं. अनुभवाची शिदोरी असणाऱ्या गुणवान खेळाडूकडे या दृष्टिकोनातून का पाहिलं जातं त्याचं हे ज्वलंत उदाहरण. इथं अजून एक कमालीचा बॉल होता. काय फिल्डिंगचा दर्जा आहे इथे. अगदी जवळजवळ 40च्या उंबरठ्यावरती असणारा हा गोलंदाज परंतु काय बॉलिंगचा एफर्ट आणि फिल्डिंगचा दर्जा उंचवताना पाहायला मिळतोय. कॉन्फिडन्स लेवल किती उंचावला गेलाय या गोलंदाजाच्या या क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल परत त्याच दिशेने टोलवलाय खऱ्या परंतु लॉंग ऑनला खेळाडू तैनात. एक धाव या बॉलवरती पाहायला मिळेल. चौकारानंतर दिलेलं हे प्रत्युत्तर अगदी अतिशय चांगलं राहिलं गेलंय कल्पेशचं. चौकारानंतर 3 डॉट बॉल त्याच्यानंतर एक सिंगल आली गेली आहे. एकूण धावा धाव पलकावरती 9 धावा लागल्या. दुसरे षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे द्वितीय षटकातील. सामना 4 षटकांचा. जर सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल तर 45-50च्या घरामध्ये धावसंख्या पोचवावी लागेल. प्रयत्न चालू आहे. लीडिंग एज लागले. इथे मात्र 2 गाड्या एकाच ट्रॅकवरती अपघात होणं निश्चित आहे आणि अपघात होणार कारण का दोघांचा तालमेल जुळाला नाहीये आणि सुयोग मात्रेला अगदी इथे विकेट सॅक्रिफाय करावी लागतोय. झटका क्रमांक 2 अमन ब्रिगेड वळवली टीमला लागलाय. धावा धाव पलकावरती 9. अगदी या बॉल करता पाहिलं गेलं तर ताळमेल जुळालाच नाहीये 2 फलंदाजामध्ये. हा ना करत राहिले आणि अखेरकार तिथे नाला उत्तर मिळालंय आणि फलंदाज सुयोगला इथे परतावं लागतंय. सलामीवीरांची जोडी खरं तर वलवली टीम साठी अपयशी राहिली गेली. अगदी मापक असं आव्हान इथे दिल्यानंतर ते परतलं जात आहे. ऋषी चौधरीने 2चं योगदान दिलं तर सुयोग मात्रेने अवघा 1 धावेचं योगदान दिलंय. गोलंदाजी जरूर दोन्ही एंड कडे चांगली आहे. दोन्ही टीम कडे बॅलन्सिंग गोलंदाजी आहे परंतु ज्याचा बॅटिंगचा पारड जड राहील तो जरूर या मॅच मध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती राहिलं जाईल आणि त्या आशेने खरं तर इथे बामण डोंगरी संघ सध्याच्या घडीला फ्रंटफुटला आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये अवघ्या 9 धावा दिल्यात आणि 2 गड्यांची कत्तल केली. आरंभिक जोडी तंबूच्या आश्रयाला पाठवली गेली. नवीन फलंदाज आता रत्नदीप चौधरी. भानुदास मात्रे गोलंदाजीच्या बोल्यावरती. पहिला बॉल इट्स अ वाईट बॉल. पंचाने इशारा दिला इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेनं अगदी इथे धाव संख्येचा आता आकार बदलला जातो. डबल डिजिट मध्ये 10 धावा बनतात. भानुदास मात्रेने एक झेल सोडला ऋषिकेशचा परंतु तिथे त्याला फारसं काही करता आलं नाही. व्हेरिएशन होतं या बॉल मध्ये. कमी गतीचा बॉल डिलिव्हर केला अवेपर्यंत बॉडी लाईनचा. बॉटम एजच्या साह्याने इथे मात्र एक धाव पूर्ण करतोय. 11 धावा धावपटलावरती लागतात. 3रं षटक मार्गस्थ भानुदास मात्रे. पनवेल प्रीमियर लीग मध्ये खरं तर दमदार योगदान राहिलं या खेळाडूचं परंतु आज आपल्या घरच्या टीमसाठी गावाच्या अस्मितेसाठी इथे मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय. अजून एक कमालीचा बॉल. फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं. अतिशय चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेरच्या दिशेला वळवला जातोय आणि अगदी इथे रत्नदीप चौधरी तिथे मात्र स्तब्ध उभं केलंय. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 3 आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एज लागली गेली की काय. यस फिंगर ऑन आहे. अजून एक फलंदाज बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. रत्नदीप चौधरी बॅक टू द पवेलियन. भोपलाई न फोडता रत्नदीप चौधरी आता मात्र तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतोय. फार मोठा झटका लागलाय. खरं तर
अमन ब्रिगेड गावदेवी वलवली टीमला या संकटातनं खरं तर या टीमला सावरावा लागेल आणि त्यासाठी या डाव सावरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता प्राचारण केलं जातं. फलंदाज विशाल चिंद्रनकर, राजेशजी म्हात्रे यांच्याकडनं विशालसाठी प्रत्येक षटकाराकरिता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताच पारितोषिक लागलं गेलंय. मधल्या फलीतील हा भरोसेमंद फलंदाज आहे वलवली टीमचा आणि त्याचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी खरं तर 500 रुपयाचं प्रत्येक षटकारामागे कॅश प्राइज लावलं गेलंय. पहिला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय. काऊ कॉर्नरला खेळाडू आहे. एका टप्प्यानं बॉलला अडवलं जाईल आणि 2 धावा आरामात इथे मात्र पूर्ण होतात. 2 धाव्याने इथे मात्र फलंदाज विशालचं खातं उघडलं जात आहे. सांघिक कोठ्यामध्ये धावा धावपलकावरती 13 लागतात. तिसरं षटक मार्गस्थ, 2 बॉल शिल्लक आहेत. एखाद चांगला फटका इनसाइड आउट. डीप पॉइंटला इथे मात्र चेंडू चाललाय. टप्पा पडल्यानंतर त्या बॉलला अडवलं गेलं डीप मध्ये, पण 2 धावा इथे आरामात पूर्ण होतात. अगदी सिंगल डबलला इथे मात्र प्राधान्य दिलं जात आहे. त्याचं कारण राहिलं गेले की 4 विकेट अगदी स्वस्तामध्ये पडल्या गेल्यात आणि धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 15 धावा धावपलकावरती आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आता गॅप शोधला गेला. बॉल चालला थर्ड मॅनला चिरत. चौकार पाहायला मिळतोय. अगदी गोलीच्या वेगानं या चौकाराची दरकरार होती. खरं तर गरज होती आणि त्या गरजेपुरता हा चौकार पाहायला मिळतोय. 3 षटकानंतर धावा धावपलकावरती 19 धावा, 3 गडी बाद. शेवटचं षटक आता मात्र उरलं गेलंय. इथनं टार्गेट सेट करावं लागेल. जास्तीत जास्त धावा या षटकामध्ये कशा बनतील याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल आशिष आणि विशालला. अगदी 2 फलंदाजांचा विचार केला तर दोघांच्या बॅटने एक चौकार आलाय. आशिषनं आतापर्यंत 7 बॉलमध्ये 7 बनवले गेले आणि विशालनं 3 बॉलमध्ये 8. या गतीने इथे मात्र धावा बडवाव्यात लागतील. आता आशिषला फ्रंटला येऊन खेळावं लागेल. जी जबाबदारी दिली गेली त्याला 3ऱ्या क्रमांकावरती बढोतरी दिली गेली आहे. आता त्या विश्वासावरती खरं उतरावं लागेल या फलंदाजाला. जर आपल्या या संघाला या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करायचा असेल. गोलंदाजी जरूर धारदार आहे वलवली टीमकडे, परंतु त्या धावा वाचवण्यासाठी इथे स्कोर कार्डवरती धावा जास्तीत जास्त बनवाव्या लागतील, जेणेकरून गोलंदाजाकडे कुठलं तरी फ्री लायसन्स असायला हवं. नाहीतर एखाद वाईड नो बॉल पडला तर सामना तिथेच टर्न होतो. त्यासाठी या ओव्हरमध्ये किमान 15 ते 20 धावा एकटा खरं तर गोळा कराव्या लागतील. आणि गोलंदाज आलाय ओमकार नाईक. रफ्तार का सौदागर. ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला बॉल अगदी डाऊन द ग्राउंड राहिलाय. लॉंगॉनच्या रिजनला इथे एकच धाव होताना पाहायला मिळते. 4थ्या षटकाला इथे मात्र सुरुवात झाली आहे. कमी गतीचा बॉल डिलिव्हर केला गोलंदाज ओमकार नाईकनं आणि त्याला खोदून जरूर काढलं, परंतु या बॉलवरती जास्त धावा बनत नाहीये. एक धाव बनली गेली एका धावेच्या मदतीनं. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात. 3 गडी बाद, 20 धावा. पुढचा बॉल विशाल करिता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड नाही. इथे गॅप भरपूर मोठा आहे. डी पेक्षा कव्हर आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफला जो मधला गॅप होता अगदी त्या गॅप मध्ये बॉल पलीकडे चाललाय. 4 धावा. चेक. तर सन्माननीय श्री प्रदीपजी केशव पाटील, लखन दादा, रेशमा ट्रान्सपोर्ट, तळोजा एमआयडीसी, पेंदरगाव आयोजकांच्या माध्यमातून प्रदीपजी पाटील पेंदर आपलं मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पीपीएल ग्रामीण धमाका पहिला सेमीफायनलचा सामना बामणडोंगरी बनाम वलवली. वलवली पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 24 धावा, 3 गडी बाद. शेवटचं षटक मार्गस्थ ओमकार नाईक. वाडा बॉल, काय कमालीचा बॉल टाकला गेलाय. ऑफस्टंप ऑफ इथे यॉर्कर मारा दाखवला गेला. फलंदाज थोडंसं शब्बळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यॉर्कर एवढा जबरदस्त होता. डॉट बॉल आलाय. या इनिंग मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 8 बॉल डॉट राहिले गेलेत वलवली टीम साठी आणि जमेची बाजू राहिली बामणडोंगरी टीम साठी डॉट बॉल. एज अँड टेकन. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपला जातोय. अगदी भानुदास होत आहे. समोरून लाईट येते काय.
फॉर्च्युनर गाडी आहे आय थिंक. थोडी गुड्डू जोशी साहेबांचा जो बॅनर आहे त्याच्या मागे जी गाडी आहे तिचं लाईट थोडी बंद करायची आहे. येस, थँक्यू. फलंदाज बाद झालाय. आता संगनायक मैदानाच्या आतमध्ये मुकेश शेलाटकर. सन्माननीय रामशेठ पाटील माजी सरपंच तोंडरे यांचं शुभागमन झालंय. आयोजकांच्या माध्यमातून आपण मनपूर्वक स्वागत. मंचकावरती सन्माननीय अशोकजी पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. शेवटचे 2 बॉल आहेत. मुकेश ऑन स्ट्राईक, परंतु इथे या बॉल वरती काय आहे, इथे विकेट असेल का, नसणार आहे विकेट. डॉट बॉल येतो फक्त का. यस, आउट आहे. फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. स्ट्रायकर एंडला मुकेश होते, परंतु डॉट बॉल आला तिथे चौटी धाव घेण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकर एंडला अगदी आशिष हा बाद होतोय जो 1 डाऊनला गेला होता. 8 बॉल मध्ये 8चं योगदान दिल्यानंतर अगदी निराश पावलाने परतला जातोय. धाव पलकावरती लागल्या जातात. एकूण 24 धावा, 5 गडी बाद. अर्धा संघ अगदी स्वस्तामध्ये परतला जातोय. सामना 4 षटकांचा. वलवली टीमकडे गोलंदाजी अटॅक अगदी भरपूर आहे, परंतु त्यासाठी हा बॉल भरपूर महत्वाचा राहील. शेवटचा बॉल, बॉलला उडवलाय अगदी MS धोनी स्टाईलला हा फटका खेचला. मुकेश शेलाटकर ॲज अ कॅप्टन आपल्या टीमला लीड करत असताना शेवटच्या बॉलला ठोकला दमदार स्ट्रोक षटकार आणि धाव पलकावरती लागल्या गेल्या 30. येणारे 4 षटकामध्ये ओमसाई जीवदानी बामण डोंगरी टीमला बनवायचे 24 बॉल आणि 31 धावा. हा षटकार किती निर्णायक असेल येणाऱ्या उत्तरार्धामध्ये जरूर पाहायला मिळेल. अतिशय रोमांचक सामना. PPL ग्रामीण धमाका सेमीफायनल पहिला अमान ब्रिगेड वलवली बनाम ओमसाई जीवदानी बामण डोंगरी. पहिलं सत्र समाप्त झाले. 30 धावा वलवली टीमनं पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्यात आणि 31 धावांचं लक्ष आता बामण डोंगरी संघाला सेकंड सत्रामध्ये बनवायच्यात. बॅटिंग अनालिसिस जर का आपण पाहिलं गेलं तर सुयोग मात्र 4 बॉल 1 धावा, ऋषिकेश चौधरी 2 बॉल 2 धावा, आशिष 8 बॉल 8 धावा, रत्नदीप 2 बॉल 0 धावा आणि विशाल 6 बॉल 12 धावा आणि मुकेश 2 बॉल 6 धावा नॉट आउट आहे. गोलंदाजी अनालिसिस आदित्य पाटील 1 ओव्हर 3 डॉट 4 धावा आणि 1 विकेट. कल्पेश ठाकूर 1 षटक 3 डॉट 5 धावा 0 विकेट. भानुदास मात्रे 1 षटक 2 डॉट 10 रन 1 गडी बाद. ओमकार नाईक 1 षटक 2 चेंडू डॉट 11 धावा आणि 1 गडी बाद. टोटल या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 10 बॉल डॉट झालेत. आणि मुकेशने जो शेवटच्या बॉल वरती षटकार दाखवला गेलाय तर आमच्या अमन ब्रिगेड वलवली टीमचे पुरस्कृते सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील यांच्याकडे मुकेशसाठी 5,000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आणि गोलंदाजांना सुवर्ण संधी प्रवीण वलवली टीमचा कुठलाही गोलंदाज मेडन षटक जर का हाताळलं गेलं तर त्यालाही प्रभाकर शेठ पाटील यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि हॅट्रिक साधणाऱ्या गोलंदाजांनाही 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इनामांची बरसात होताना पाहायला मिळतं वैभव सर. आता जसं या सेकंड सत्राला इथे सुरुवात केली जाईल तसं कॉम्बॉक्स मध्ये बदल होणार आहे. अगदी पडवेल समालोचक आमच्या असोसिएशनचा अतिशय गोड आवाज प्रवीणजी टेंबे सरांचा गोड आवाज तुम्हाला मायक्रोफोन होते ऐकायला मिळेल. नाउ बॅक टू प्रेझेंटेशन बॉक्स. जॉईन करतील वैभवजी भोपी सर आणि रोशनजी पाटील सर. धन्यवाद. हॅलो, मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण बोलूया. रेश्मा ट्रान्सपोर्ट्स तलोज MIDC सन्मानित श्री प्रदीप केशव पाटील साहेब अर्थात लखन शेठ पेंधर यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यांना मी विनंती करेन PPL ग्रामीण धमाकासाठी त्यांनी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे चषक
अर्थात ट्रॉफ्या पुरस्कृत करून दिलेल्या आहेत। मी आमंत्रित करेन सन्माननीय लखन शेठ पाटील यांना की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारावा। अगदी प्रत्येक वर्षी पनवेल प्रीमियर लीग साठी सन्माननीय लखन शेठ पाटील यांचा नेहमी आर्थिक पाठबळ असतं आणि त्यांचा कटआउटही तुम्हाला बघायला मिळेल। यंदा PPL साठी त्यांनी 2 ट्रॉफ्या प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करून दिलेत। त्यांचा हा शुभ सन्मान। यानंतर सन्मान करूया KTC ॲडमिन विगू यांचा, जे व्हॉट्सअपवरती अपडेट देत असतात। विगू या तुमचा सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये फ्रॉम केगाव उरण। आणि सन्माननीय राहुल पाटील नावडे यांनाही मी आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं। उद्योजक आणि समाजसेवक राहुल पाटील विगू या आपण। KTC ॲडमिन विगू यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। सन्माननीय नावडे गावचे समाजसेवक औद्योगिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव राहुल शेठ पाटील यांना मी आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं। सन्माननीय प्रदीप पाटील यांचे अगदी खूप जवळ मित्र आहेत। हा सन्मान होते सन्माननीय राहुल पाटील साहेबांचा। त्याच्यानंतर मी आमंत्रित करेन सन्माननीय रामशेठ पाटील साहेब माजी सरपंच तोंडरे। अगदी त्यांच्या नावाचा स्टँडही तुम्हाला बघायला मिळेल व्यासपीठाच्या समोर। प्रत्येक वर्षी 4ही पर्वामध्ये आपण त्यांच्या नावाचा स्टँड आपण पाहिला। डॉक्टर डोंगारकर सरांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत। राजेंद्र पाटील राजू एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, आपले हार्दिक स्वागत। सन्माननीय रामशेठ पाटील साहेब माजी सरपंच तोंडरे आपण या। आणि त्यांची संपूर्ण मंडळी सन्माननीय अशोक शेठ पाटील माजी सरपंच तोंडरे, सन्माननीय दत्ता पाटील साहेब तोंडरे, सन्माननीय सुभाष पाटील तोंडरे, सन्माननीय धनाजी पाटील तोंडरे यांना मी आमंत्रित करेन आपण या। मी सन्माननीय बालुदादा भोईर आणि सचिनजी भास्कर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा। दरवर्षी मोठे योगदान देणारे आमचे सन्माननीय रामशेठ पाटील साहेब माजी सरपंच तोंडरे यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। सन्माननीय अशोक शेठ पाटील माजी सरपंच तोंडरे, सन्माननीय दत्ता पाटील साहेब तोंडरे, सन्माननीय सुभाषजी पाटील साहेब तोंडरे, सन्माननीय धनाजी पाटील साहेब तोंडरे यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। मैदानामध्ये लढतीला सुरुवात झाली। आपण काही सन्मान विशेष कारण आज मेगा फिनाले आहे आणि हे संपूर्ण आमचे मान्यवर मंडळी तुम्हाला व्यासपीठावर बघायला मिळतं। सगळ्यांचं हार्दिक स्वागत। दरवर्षी आम्हाला मोठं आर्थिक पाठबळ देणारे आणि ज्यांच्या नावाचा प्रत्येक वर्ष आपण स्टँड बघतो सन्माननीय रामशेठ पाटील साहेब माजी सरपंच तोंडरे यांचा सन्मान आपण इथे करतोय। आमचे राजू या आपण राजेंद्र भगत यांना विनंती करेन, त्यांना मी विनंती करेन आपण या। एक पारितोषिक आलं विकेट हॅट्रिक आणि मॅडन ओव्हरसाठी 5000 संघ मालक प्रभाकर शेठ पाटील यांच्याकडून। धन्यवाद राजू। आणि त्यासोबत मी कल्पेश यांनाही विनंती करेन आपण या।
आमचे मित्र राजेंद्र भगत यांचा आम्ही शुभ सन्मान इथे करतोय आणि त्यासोबत आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक मनीष आपण या. चला मॅच थोडी रंगतदार मैदानामध्ये बघायला मिळत आहे. सो ग्रामीणचा सामना सध्या सेमीफायनल सुरू आहे मैदानामध्ये. एक ओव्हर 12. तर उत्कृष्ट क्रिकेट समालोचक मनीष कलंबुसरे यांचा सन्मान आपण इथे करतोय. पहिले षटक संपलंय. विगोचा सन्मान आपण घेतलेला आहे. 19 पाहिजेत 3 ओव्हरमध्ये. अठरा चेंडूमध्ये 19 धावेची गरज. सेमीफायनल. येस कॉम्बॉक्स. तर सन्माननीय मान्यवर गुरुनाथ शेठ ठाकूर साहेबांचं व्यासपीठाकडे शुभ आगमन होते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी हा स्टँड तुम्हाला बघायला मिळेल. त्यांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय जयवंतजी घरत साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेतनजी पाटील जयेंद्र शेळके यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि डॉक्टर जी.के. डोंगरगावकर सर यांचं आगमन झालंय. सौभाग्यवती रत्नमालाजी डोंगरगावकर मॅडम यांचंही व्यासपीठावर आगमन झालंय. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण असणं दिसतं बा. अरे नाईक 12 धावा झाल्या होत्या एका ओव्हरमध्ये. 19 करायच्यात 18 बॉलमध्ये. बॉल टू रन मॅच. सन्मान्य धीरज जोशी यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. या मॅचमध्ये धावा झाल्या नाहीयेत. ज्या पद्धतीने सुरुवात झाली, सुयोग मात्रे 1 वरती बाद झाला. ऋषी चौधरी 2 धावा. आशिष पाटील त्यांनी प्रयत्न चांगले केले. 8 धावा. रत्नदीप चौधरी 0. विशाल चिंद्रेकरने चांगला स्टार्ट दिला. 12 धावेंचा. मुकेश इलाटकर 6 वरती बाद झाला. नॉट आउट राहिला. 30 धावा झाल्या आणि 31 ची आवश्यकता. 13 वरती 0. आता 18 करायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी गोलंदाजांना भरपूर कसरत करावी लागेल. गोलंदाजांना घाम घालावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाजाची अग्नी परीक्षा या मॅचमध्ये. सेमीफायनल ग्रामीण धमाका तुम्ही पाहताय PPL सीझन 4. संदेश गोंदी फक्त डिफेन्सिव्ह सॉफ्ट हँडेड पुश करतो या बॉलला, कारण बॉल टू रन मॅच आहे. त्यालाही माहिती आहे एक धाव कंप्लीट केली जाते. जे स्वप्न पाहिलं होतं वलवलीने की मोठं टार्गेट बनवण्याचं, मात्र ते थोडे असफल राहिलं. परंतु टॉस महत्त्वाचा होता इथे. दोन्ही संघनायकांना एकच प्रश्न पडला की टॉस जिंकल्यानंतर ते बॅटिंग घेतील आणि सुयोग मात्रेने टॉस जिंकला, त्याने बॅटिंग घेतली. याचं उत्तर मला अजूनही सापडलं नाही आहे. परंतु तेजस मात्रेनेही तेच सांगितलं की आम्ही टॉस जिंकलो असतो, आम्ही बॅटिंग घेतली असती. आणि आता तेजस मात्रे यांची कंपनी आर्मी धावा चेस करतायत. आर्यन नाईक तुम्ही पाहता ISPL ब्लू तिकीट. एक चांगलं भविष्य या खेळाडूचं. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक नवीन चेहरा आता समोर आलाय. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे येतोय. गोलंदाजी बागपुराला रत्नदीप चौधरी या संघाचा. सन्मान्य मान्यवर डॉक्टर जी.के. डोंगरगावकर सरांना मी आमंत्रित करेन आणि सौभाग्यवती रत्नमालाजी डोंगरगावकर मॅडम यांना मी आमंत्रित करेन. आपण यावं. सन्माननीय जयेंद्रजी शेळके साहेब पेठ त्रिमूर्ती चॅरिटेबल ट्रस्ट आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय चेतनजी पाटील साहेब उत्तर शिव त्यांनाही मी आमंत्रित करेन. आपण या सगळ्यांनी. सन्माननीय जयेंद्र शेळके आपण या. सन्माननीय हरीश मोकाशी त्यांनाही मी आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. जयेंद्र शेळके साहेब या, आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. गोलंदाज आहे मनीष चौकार आलाय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा सन्मान सोहळा करत असताना तुम्ही पाहताय आमचे आधारस्तंभ सचिनजी वास्कर. डॉक्टर साहेबांचा शुभ सन्मान होतोय. डॉक्टर जी.के. डोंगरगावकर सर आणि त्यांच्या सहभागी रत्नमालाजी डोंगरगावकर मॅडम यांचा सन्मान आपण होताना पाहिला. सत्याग्रह कॉलेज आपलं स्वागत. अगदी व्यासपीठ मान्यवरांच्या तुडुंब उपस्थितीनं भरून गेलाय. तेरा धावेची आवश्यकता.
सेमीफायनल पारगाव फायनल मध्ये गेलाय. आर्यन नाईक नावाचं ब्रँड बॉलवरती चिकटत असताना बॉल सीमा पार येतो षटकार. सामना सोपा झालाय, सामना खुला केलाय आर्यन नाईक या खेळाडूने. प्रचंड फॉर्म मध्ये. यस वैभव. तर सन्माननीय मान्यवर श्री धनंजय दादा पाटील साहेब चिपले वृक्षप्रेमी, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असंख्य झाडं ही लावली आणि ते संदेश देत असतात समाजामध्ये की वृक्षवल्ली आम्हा सोयरी. सन्माननीय श्री धनंजय पाटील दादांचं चिपले गावचे माजी उपसरपंच आपलं हार्दिक स्वागत. सन्माननीय हरीशजी मोकाशी साहेबांना मी आमंत्रित करेन. त्यासोबत सन्माननीय अभिजित वाळीकर यांनाही मी आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. पिटी 7 धावेची आवश्यकता. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आर्यन नाईक परतलाय, त्याच्या बॅटमधून 14 धावा. हेलिकॉप्टर स्ट्रोक बघा, लॉंग ऑन कडे गेला. काऊ कॉर्नर रिजन मध्ये फिल्डर तैनात होता. रत्नदीप त्याने झेल पकडला. OUT काही विशेष सन्मान सोहळा देखील सुरू आहे, कारण प्रचंड पाहुण्यांची मांदी या व्यासपीठावरती आली. पंडवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत. 12 बॉल 7 ची आवश्यकता. तर कोणत्याही फलंदाजाने जर रामशेठ पाटील जो आपण स्टँड पाहतोय माजी सरपंच तोंडरे, या स्टँडला हिट केलं तर 5,000चा पारितोषिक फलंदाजासाठी असेल. सन्माननीय जयवंत घरत यांना मी आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी या. सन्माननीय मयूर जोशी साहेब, सन्माननीय धीरज जोशी साहेब, सन्माननीय प्रदीप ठाकूर साहेब यांनाही मी विनंती करेन. दोघां मान्यवरांकडून धीरजजी जोशी आणि प्रदीपजी ठाकूर यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक अगदी या स्पर्धेसाठी आलेलं आहे. आर्थिक मदत आलेली आणि त्यासोबत 2 कूलर हे त्याने आम्हाला दिले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण सन्मान घेण्यासाठी या. धीरजजी जोशी आणि प्रदीप ठाकूर. रामशेठ पाटील स्टँड स्टेजच्या अगदी समोर आहे, तिथे मारला तर कॅश प्राइज मिळेल तुम्हाला. 12 बॉल 7. सन्माननीय स्वप्नील नाईक यांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय धीरज जोशी यांचा सन्मान आपण इथे करतोय. 2 कूलर त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत आणि सतत 3 वर्ष ते आम्हाला ही सेवा पुरवत आहेत. 11 बॉल 7 धावेची गरज. टायमिंग कट झालाय. बॉल शॉर्ट टर्नमॅन डीप मध्ये सिंगल इथे कंप्लीट केले. 10 धावा करायचे आहेत. 6 धावा करायचे आहेत 10 बॉल मध्ये. चांगली मॅच आहे. सेमीफायनल तुम्ही पाहताय. 25-1 बामणडोंगरी सगळं लीड करतो या मॅच मध्ये. टॉस पराभूत झाले. बॅटिंग सुरुवातीला बॉलिंग मिळाली. तेजस मात्रेने सांगितलं की बॅटिंग करायची होती, परंतु बॉलिंग आल्यानंतर आता धावा चेस करताना संदेश आणि तकदीर सध्या तुम्ही दोघांना पाहता इन ऍक्शन. 10 बॉल 6 करायचे आहेत. एक मोठा फटका. सन्माननीय मयूर जोशी यांचा आगमन, त्यांना विनंती आपण या. खूप चांगला स्क्वेअर कट तिथे बघायला मिळालाय. सन्माननीय मयूर जोशी आपण या. कारण भरपूर मी ऑनलाईन प्रेक्षक वर्गांची थोडी दिलगिरी व्यक्त करेन, कारण भरपूर मान्यवर आज आहेत. अंतिम दिवस आहे. सगळ्यांचा सन्मान होणं फार गरजेचं आहे, कारण अतिथी देवो भव हे आपले सगळे पाहुणे आहेत. 2 धावेची आवश्यकता. हा गोलंदाजच्या जोरावर आता सामना जिंकलाय बामणडोंगरी संघाने आणि सर्वात चांगली बॉलिंग जर कोणी केली असेल त्याचा उल्लेख करूया. परंतु समोर मारलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. स्कोर लेवल होतोय. 1 धावेची आवश्यकता. या अगोदर पारगाव संघ गेलाय फायनल मध्ये. ग्रामीण धमाका. आता बामणडोंगरी संघ तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. लकी ड्रॉचे 50 कुपन बाकी आहेत. हो, तुम्हाला नशीब आजमावायचं असेल 50 रुपयात इलेक्ट्रिकल स्कूटी जिची किंमत आहे 70,000 पाहिजे असेल तुम्हाला लकी ड्रॉ साठी स्टेजच्या समोर या. काउंटर ओपन आहे आणि तिकीट कलेक्ट करा. फक्त 50. 1 धावची आवश्यकता. मिड ऑफ समोर आहे. झेल टिपलाय. संदेशचा खेळ संपलाय. 7 बॉल 1 ची आवश्यकता. तर सन्माननीय जयवंत घरत आणि सन्माननीय स्वप्नील नाईक यांना मी आमंत्रित करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. मी सन्माननीय गुरुनाथ शेठ ठाकूर अगदी बघू शकता आपण सिद्धी प्रतिष्ठान गुरुनाथ शेठ ठाकूर यांचा अगदी तो आपण स्टँड बघतो प्रत्येक वर्षी PPL मध्ये. भरपूर मान्यवर आमचे अगदी व्यासपीठावर बघा मिळतात. सगळ्यांचंच आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो.
थोडं थांबनामा अगदी सोडून सन्मानाकडे वळावं लागते, त्याबद्दल थोडी दिलगिरी, परंतु सन्मान होणे तेवढे महत्त्वाचे आहेत. एक धावेची आवश्यकता आहे फायनल मध्ये जाण्यासाठी. तिकीट फायनल आता बामणडोंगरीला मिळू शकते या मॅच मध्ये. वलवलीने चांगली फाईट केली आतापर्यंत, 3 सामने त्याने जिंकले. लकी ड्रॉ मध्ये पारगाव संघाला बाई मिळाली, तो फायनलला गेला. एका धावेची आवश्यकता. आणि या सीझनला जीवदानी बामणडोंगरी संघ पहिला चषक उचलण्यासाठी तयार झालाय, कारण या सीझनला त्यांची सुरुवात होणार पनवेल प्रीमियर लीग पासून. पहिला चषक. सन्माननीय श्री गुरुनाथ शेठ ठाकूर यांना शुभ सन्मान आपण इथे घेतोय. त्यांच्या अगदी सिद्धी प्रतिष्ठान स्टँड देखील बघायला मिळतं, त्यांचेही मनस्वी आभार. सर्वेश ठाकूर आपलंही हार्दिक स्वागत. त्याच्यानंतर मी आमंत्रित करेन सन्माननीय श्री धनंजय शेठ पाटील साहेब चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच